महाराष्ट्र वेदाचं निसरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला विठाला समस्त ग्रामस्थ कसबे सुकेने सर्व ग्रामस्थांच्या संयोजनातून सहभागातून परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळींच्या साथीने हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींची रामनवमी संपूर्ण भारतवर्षामध्ये संपन्न केली जाते. आपणही आपल्या या गावामध्ये भगवत संकीर्तनांच्या द्वारेही संपन्न करत आहोत. त्यामध्ये 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं म्हणून सद्गुरू भक्त श्री निळोबाराय महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरू देवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. विठाला 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 नित्य नूतन गाऊ गुण करू जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा. सद्गुरू भक्त श्री निळोबाराय महाराज या अभंगामधून भगवंतासमोर संकीर्तन भक्तीचा संकल्प प्रकट करतायत. आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताचे गुण गाऊन जागरण करून संकीर्तन करणार असा हा संकीर्तन भक्तीचा संकल्प निळोबाराय महाराज या अभंगातून प्रकट करतात. जो संकल्प निळोबाराय महाराज करतायत त्या संकल्पाचा विचार आपल्याला करायचा आहे. पण अगोदर संकल्प कशाला म्हटलं जातं त्याचं थोडंसं चिंतन आपल्याला करावं लागेल. आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी निश्चित करण्याचं जे ठरवतो त्याला सामान्य अर्थाने संकल्प म्हटलं जातं. पुष्कळ संकल्प आपणही ठरवतो, अनेक निश्चय करतो, पण आपले सगळे संकल्प पूर्ण होतात असं नाही. बरेच आपले संकल्प अर्ध्यावरती सुटून जातात. पुष्कळ संकल्प पुष्कळ निर्णय आपल्या लक्षामध्ये सुद्धा राहत नाहीत की हे आपण कधी काळी ठरवलं होतं. आपले संकल्प पूर्ण होत नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण संकल्प करत असताना संकल्पाच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान स्वीकारत नाही. तुकोबराय बोलतात ते संकल्प शुभ संकल्प आहेत, चांगले आहेत, पूर्ण होणार आहेत ज्या संकल्पाच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान आहे. संकल्पासी अधिष्ठान संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमाटे नारायण गोमाटे संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे. भगवंताचं अधिष्ठान आपल्या संकल्पाच्या पाठीमागे असलं पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान जर आपल्या संकल्पाच्या पाठीमागे असेल तर आपलाही संकल्प पूर्ण होऊ शकतो.
संकल्प करणाऱ्यांचे 3 वर्ग आपल्याला पाहता येतात. या सृष्टीमध्ये भगवान परमात्मा संकल्प करतात. ज्ञानोबराय तुकोबराधिक साधू महापुरुष सुद्धा संकल्प करतात. आणि तुम्ही आम्ही जीव सुद्धा संकल्प करताना दिसतो. पण या तिघांच्याही संकल्प शक्तीमध्ये असलेलं अंतर मात्र वेगळं वेगळं आहे. भगवान परमात्मा संकल्प करतात. भगवंताचा संकल्प साधारण नाही. भगवंताने संकल्प केला की ही सृष्टी उत्पन्न व्हावी. भगवंताच्या संकल्पाने विश्व उत्पन्न होतं. भगवंताच्या संकल्पाने या विश्वाची स्थिती राखली जाते. आणि भगवंताच्या केवळ संकल्पाने या सृष्टीचा प्रलय सुद्धा होतो. सृष्टी उत्पन्न करण्यासाठी भगवंताला प्रयत्न करावे लागत नाहीत. सत्यकामः सत्यसंकल्पः. विष्णू सहस्रनामामध्ये सत्य संकल्प म्हणून भगवंताचं नाव आहे. भगवंताने संकल्प केला की कार्याची सिद्धी आपोआप होते. सगळं विश्व भगवंताने केवळ संकल्पाने निर्माण केलेलं आहे. सो कामयत. त्याने कामना केली. एकोहम बहुश्याम प्रजायाय. मी एकटा आहे, पुष्कळ व्हावा असा संकल्प केला. आणि भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न झालं. भगवंताच्या संकल्पाने विश्व उत्पन्न होतं. हे मानणारी आपल्याकडे 2 दर्शनशास्त्र आहेत. न्यायशास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे की भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं. आणि वेदांत शास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे की भगवंताच्या संकल्पातूनच विश्व उत्पन्न होतं. पण दोघांच्याही प्रक्रियेमध्ये अंतर मात्र वेगळं वेगळं आहे. न्यायशास्त्राने भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं हे मांडलं. पण मांडत असताना नैयायिकांची प्रक्रिया भिन्न आहे. त्यांच्या मतामध्ये 9 द्रव्य प्रधान आहेत. आणि या 9 द्रव्यांचे परमाणू सृष्टीचा प्रलय झाला तरी सुद्धा परमाणू नष्ट होत नाही, आहे तसेच राहतात. परमाणू नित्य राहतात. व पुन्हा सृष्टी उत्पन्न होण्यासाठी एक परमाणू दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटला की त्याचा अणू बनतो. त्याला दुसरा अणू जाऊन चिकटला की त्याचं द्वेणुक बनतं. त्याला तिसरा अणू जाऊन चिकटला की त्याचं त्रेणुक बनतं. आणि असं परमाणूंचं संघटन होऊन पदार्थाची निर्मिती होऊन विश्व उत्पन्न होतं. हा नैयायिकांचा सिद्धांत आहे. लोक म्हणू लागले मग याच्यामध्ये भगवंताचा संकल्प कुठे आहे? नैयायिक असं सांगतात एक परमाणू दुसऱ्या परमाणूला चिकटण्यासाठी भगवंताचा संकल्प कारणीभूत आहे. भगवंताने संकल्प केलाच नाही तर परमाणूंचं संघटन होणार नाही. म्हणून परमाणूंचं संघटन होण्यापुरता भगवंताचा संकल्प नैयायिक मानतात. वेदांताचं मत मात्र असं नाही. वेदांताच्या मतामध्ये जेव्हा प्रलय होतो तेव्हा एक ब्रह्मतत्व सोडून खाली शिल्लक काहीच राहत नाही. सगळं भगवंतामध्ये लयाला जातं. म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी परमाणू नाही, अणू नाही, काहीच नाही. पहिले कोठेचे नव्हते काही नाही. एक परब्रह्म तत्व आहे. सदैव सौम्य इदमग्रे आसीत एकमेवाद्वितीयं ब्रह्म. असं केवळ ब्रह्मतत्व आहे. आणि ते ब्रह्मतत्व संकल्प करतं, कामना करतं. त्याच्या संकल्पामधून परमाणू इत्यादिकांची उत्पत्ती होते. आणि मग त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे सगळ्याची उत्पत्ती ही भगवंताच्या संकल्पामधून होते. निळोबराय आपल्याला फार सुंदर समजून देतात. निळोबराय सांगतायत असं निर्गुण तत्व की जे काही आहे काही नाही याच्या पलीकडे असलेलं, ज्याला नाम आणि रूपाची कल्पना करता येणार नाही असं पलीकडे असलेलं शुद्ध तत्व, त्याच्या संकल्पातून हे विश्व उत्पन्न झालेलं आहे. काही न होण्या काही एक होता. नाम रूपातीचा आपणाने नव्हता. होण्या न होण्याच्या नेनोनिया वारता. त्याचा संकल्पची झाला त्या
होता, नामरूपातीता पणा नेणता, होण्या न होण्याच्या नेनुनिया वार्ता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवतावो, ऐशा परी हा मूर्तिमंत झाला. भगवंताच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं. एवढं सामर्थ्य भगवंताच्या संकल्पामध्ये आहे. त्याचा संकल्प सत्य संकल्प आहे. मग जसा भगवंताचा संकल्प आहे तसाच साधू महापुरुषांच्या संकल्पाचं चिंतन करा. ज्ञानोबराय तुकोबराधिक साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा भगवंताप्रमाणे सत्य संकल्प आहे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मनामध्ये एखादा संकल्प स्फुरला तर तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागत नाहीत. संकल्प मात्राने कार्याची सिद्धी होते. उदाहरणाने चिंतन करा. पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबराधिक भावंड शुद्धीपत्र आणण्यासाठी उपस्थित आहेत. समोर रेडा आहे आणि रेड्याकडून ज्ञानोबरायांना वेद वदवून घ्यायचेत. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मनामध्ये फक्त संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे तू बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबरायांनी संकल्प केल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबरायांना रेड्याकडून वेद वदवून घेण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले का? काही प्रयत्न करावे लागले नाहीत. रेड्याला शाळेत घालावं लागलं नाही. हातामध्ये छडी घ्यावी लागली नाही. वेदाची संहिता द्यावी लागली नाही. आपल्या पाठीमागे उच्चारणाची शुद्धी करून घ्यावी लागली नाही. काही करावं लागलं नाही. मनामध्ये संकल्प केला आणि रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबरायांचा संकल्प सत्य आहे. ज्ञानोबरायांचे चमत्कार एका ब्राह्मणाने तप्त तीरावरती जाऊन चांगदेव महाराजांच्या कानावरती घातले. चांगदेव महाराजांनी वार्ता ऐकली. पैठण क्षेत्रात घडलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. चांगदेव महाराजांनी प्रश्नकुंडली मांडली. प्रश्नकुंडली मांडल्यानंतर चांगदेव महाराजांच्या लक्षामध्ये आलं हे साधारण नाहीत, अवतारी पुरुष आहेत. आपल्याला यांच्या भेटीसाठी जायला पाहिजे. चांगदेव महाराज भेटीला जाण्यासाठी निघणार, पण आजूबाजूच्या भक्त मंडळींनी शिष्य मंडळींनी चांगदेव महाराजांना अडवलं आणि चांगदेव महाराजांचा अभिमान जागा केला. चांगदेव महाराजांना म्हणू लागले, महाराज एखादा चमत्कार केला म्हणजे कोणी साधू होतो का? काल परवा जन्माला आलेली मुलं, त्यांच्या एका चमत्कारावरून तुम्ही त्यांना भेटण्यासाठी निघालेला आहात. अहो 1400 वर्षाची तुमची साधना आहे. 1400 वर्ष तुम्ही काळाला पाठीमागे लावलेलं आहे. चांगदेव महाराजांचा अभिमान जागा केला. चांगदेव महाराजांचा अभिमान जागा झाला आणि चांगदेव महाराजांनी स्वतःहून भेटीला जाण्याचा विचार थांबवला. बऱ्याच वेळेला आजूबाजूची भक्त मंडळी शिष्य मंडळी गुरुला खड्ड्यात घालण्याचं काम करतात. चांगदेव महाराजांनी विचार बदलला आणि विचार बदलून म्हणू लागले, मग आपणच त्यांना बोलावलं पाहिजे. चांगदेवांचा अधिकार मोठा आहे. चांगदेवांनी हातामध्ये कागद घेतला, पण नेमका मायना काय लिहावा? आपण आशीर्वाद द्यावे तर त्यांच्या चमत्काराची शक्ती मोठी आहे आणि आपण विनंती करावी तर आपलं वय आडवं येत आहे. काय लिहावं चांगदेवांना समजलं नाही. कागद असाच कोरा शिष्याकडे पाठवून दिला. शिष्य कागद घेऊन आळंदी क्षेत्रामध्ये आला. मुक्ताईंच्या हातामध्ये कागद पडला. मुक्ताई असल्या निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरांना त्याच्यावरती उपदेश करण्यासाठी सांगितला. ज्ञानोबरांनी 65 ओव्यांचा उपदेश केला. शिष्य कागद घेऊन पुन्हा चांगदेव महाराजांजवळ आला. चांगदेव महाराजांनी वाचून पाहिलं. चांगदेव महाराज मरुदगणांचे अवतार आहेत. बालवयामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण चांगदेव महाराजांना कंठस्थ आहेत. निळोबरांनी चांगदेव महाराजांचं विस्तार आणि चरित्र लिहिलेलं आहे, पण सगळ्या ओव्या वाचल्या अर्थबोध काही होईना. चांगदेव महाराजांनी शिष्यांच्या तोंडांकडे पाहिलं आणि विचारलं, मला अर्थ समजत नाही. त्यांनी लिहून पाठवलेला आहे. तुम्हाला कोणाला समजत असेल तर मला सांगा. शिष्य म्हणू लागले, महाराज तुम्हाला समजत नाही, आम्हाला कुठून समजणार? मग आता अर्थ विचारणा तरी साठी जावं लागेल. शिष्य म्हटले, जायला हरकत नाही, पण जाताना आपण आपल्या ऐश्वर्यात जायला पाहिजे. चांगदेव महाराज म्हटले, ऐश्वर्यात तर ऐश्वर्यात. वाघाचं आसन केलं, सर्पाचा चाबूक हातामध्ये धरला, बाकीचे सगळे शिष्य बरोबर आहे. वायुमार्गाने चांगदेव महाराज येत आहेत. ज्ञानोबराधिक भावंड भिंतीवरती बसलेली आहेत. ज्ञानोबरांनी पाहिलं चांगदेव महाराज येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे, पण येत असताना अभिमान घेऊन येत आहेत. एवढा अभिमान जायला पाहिजे. चांगदेव महाराजांचा गर्व जायला पाहिजे. ज्ञानोबरांनी लीला केली. मनामध्ये संकल्प केला की भिंत चालावी. भिंत चालू लागली. चालविले जड भिंती, हरले चांगयाची भ्रांती,
मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा. नाथ महाराज सांगतायत ज्ञानोबरांनी भिंत चालवणं चांगदेव महाराजांचा अभिमान घालवला. मग आता ज्ञानोबरांना भिंत चालवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले का? काही प्रयत्न करावे लागले नाहीत. मनामध्ये संकल्प केला आणि भिंत चालू लागली. स्त्रीचा पुरुष केला, पितर खाली बोलावले, अनेक सगळ्या संतांच्या दिला. केवळ संकल्प मात्राने सिद्धीला जातात. जसा भगवंताचा संकल्प सत्य आहे तसा साधू महापुरुषाचाही संकल्प सत्य आहे. आता देवाचा संकल्प, संतांचा संकल्प थोडा बाजूला ठेवा आणि तुमच्या आमच्या संकल्पाचा विचार करा. आपण मनामध्ये संकल्प केल्याबरोबर लगेच कार्याची सिद्धी होते का? होत नाही. आपण मनामध्ये संकल्प केल्याबरोबर जर कार्याची सिद्धी झाली असती तर आपले कोणतेही कार्य आतापर्यंत अर्धवट राहिली नसती. मनात ठरवल्याबरोबर कार्य होतं का? होत नाही. आपल्याला आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हातपायी हलवावे लागतात. म्हणून जीवाच्या संकल्पाचं लक्षण शास्त्राने भिन्न मांडलं. आपल्या संकल्पाचं लक्षण सांगत असताना हरित स्मृतीमध्ये सांगितलं, मनसा संकल्पयती वाचा अभिलपती कर्मणाच उपपादयती ते संकल्प. या 3 स्तरावरती आपल्याला आपला संकल्प हा सिद्धीला न्यावा लागतो. पहिली कोणताही विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मनसा संकल्पयती, मनामध्ये संकल्प निर्माण होतो. निर्माण झालेला संकल्प जर मनामध्येच राहिला, तो जर वाणीमध्ये आणि कर्मामध्ये प्रयत्नामध्ये जर आला नाही तर त्याला संकल्प म्हटलं जात नाही, त्याला मनोरथ म्हटलं जातं. की जो मनातच निर्माण होतो आणि मनातच जिरून जातो. मनामध्ये निर्माण झालेला संकल्प आपल्या वाणीमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. वाचा अभिलपती दुसरी अवस्था. त्यानंतर जे वाणीमधून व्यक्त झालेलं आहे ते सिद्धीला जाण्यासाठी कर्मणाच उपपादयती ते संकल्प. आपल्याला तसं कार्य करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. त्यावेळेला आपला तो संकल्प सिद्धीला जाऊ शकतो. म्हणजे आपला संकल्प सिद्धीला जाण्यासाठी मनात संकल्प यावा, वाणीने तो बोलून दाखवावा आणि आपले प्रयत्न, आपली सगळी कर्म त्या संकल्पाच्या सिद्धीसाठी व्हावी. अगदी हाच क्रम आपल्याला ज्ञानोबरांनी सुद्धा सांगितलेला आहे. ज्ञानोबरा बोलतायत, आवडे ते वृत्ती किरटी आदी म्हणूनचे उठी मग ते वाचा दिठी करासी. ज्ञानोबरा बोलतात, एखादी वृत्ती आपल्याला आवडली तर तिचा जन्म अगोदर मनामध्ये होतो. मनामध्ये ती वृत्ती आवडती निर्माण झाली का मग ती वाचा म्हणजे ती वाणीमध्ये येते आणि वाणीमध्ये आल्यानंतर मग ते दिठी. दिठी म्हणजे ज्ञानेंद्रियाचं उपलक्षण आहे आणि कर म्हणजे कर्मेंद्रियांचं उपलक्षण आहे. कर्मणाच उपपादयते ते संकल्प. म्हणजे एवढी सगळी अवस्था जर घडली तर आपला संकल्प सिद्धीला जाऊ शकतो. लोक म्हणू लागले, महाराज पण आपल्या मनामध्ये काय निर्माण होईल याचा काही नेम थोडा आहे? कोणताही विचार मनामध्ये निर्माण होतो, कोणताही विचार आपण बोलून दाखवतो आणि कोणतंही कर्म आपण करत राहतो. आपल्या कोणत्याही विचाराला शास्त्राने संकल्प म्हटलेलं नाही. म्हणून जीवाच्या संकल्पाचे 2 विभाग केले जातात. संकल्प षड्विध भावाभाव विषय भेदात. आपला संकल्प हा 2 पद्धतीने घडायला पाहिजे. एक भावरूप संकल्प आहे आणि दुसरा अभावरूप संकल्प आहे. भावरूप संकल्प म्हणजे इदम मया कर्तव्यम, याला भावरूप संकल्प असं म्हटलं जातं. मी हे केलं पाहिजे असा भावरूप एक संकल्प आपल्याला करावा लागतो. आणि दुसरा विभाग आहे अभावरूप संकल्प. इदम मया न कर्तव्यम, मी हे करायला नको आहे म्हणजे चांगलं करण्याचा संकल्प करावा लागतो आणि वाईट सोडून देण्याचा सुद्धा संकल्प करावा लागतो. म्हणून याला भावरूप आणि अभावरूप संकल्प म्हटलं जातं. उदाहरणाने सांगायचं झालं तर मी गळ्यामध्ये तुळशीची माळा घालणार हा भावरूप संकल्प आहे. मी भलतं खायचं प्यायचं सोडून देणार हा अभावरूप संकल्प आहे. मी आळंदी पंढरीची वारी करणार हा भावरूप संकल्प आहे. आणि मी भलतीकडे फिरायला जाणार नाही हा अभावरूप संकल्प आहे. म्हणजे विहित गोष्ट करण्याचा निश्चय करणं म्हणजे भावरूप संकल्प आणि निषिद्ध गोष्ट सोडून देण्याचा
संकल्प करणं म्हणजे अभाव रूप संकल्प आहे. पण मग आता केवळच भावरूप संकल्प किंवा अभाव रूप संकल्प करून चालत नाही. अभाव रूप संकल्प आपल्याला करावा लागतो. वाईट आपण सोडून दिलं पाहिजे आणि चांगलं आपण केलं पाहिजे. वाईट सोडून जर आपण दिलं नाही तर आपण जे चांगलं ठरवलेलं आहे ते चांगलं सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये चांगलं यायला पाहिजे. लोक म्हणू लागली, महाराज ते थोडं आपल्या हातात आहे. आपल्या मनात काय विचार येतील याचं नियंत्रण आपल्या हातामध्ये नाही. शास्त्राने त्याच्यासाठी मार्ग सांगितला. आपल्या मनामध्ये चांगला विचार यावा याच्यासाठी आपण भगवंताची शरणागती करावी. रात्री झोपत असताना भगवंताला प्रार्थना करावी, भगवंत सकाळी मी उठल्यानंतर माझ्या मनामध्ये शुभ विचाराचं दान तू दिलं पाहिजे. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. तुकोबर बोलतात भगवान परमात्मा शुभ संकल्पाचं सत्य संकल्पाचं दान देणारे दाते आहेत. भगवान फक्त सत्य संकल्पाचं दान आपल्याला देतात असं नाही, तर दिलेलं दान स्वतः पूर्ण सुद्धा करून घेतात. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुकोबरा बोलतात सत्य संकल्पाचं दान देणारा दाता भगवान परमात्मा आहे. म्हणजे आपण भगवंताजवळ शुभ संकल्प मागितला पाहिजे. आपण उलट करतो. संकल्प आपण ठरवतो आणि पूर्ण करण्याचा भार देवावरती घालतो. पण चांगलं काय आणि वाईट काय याचा विवेक आपल्याजवळ नाही. म्हणून आपण देवाजवळ जात असताना कोऱ्या कागदाने जावं आणि भगवंताला विनंती करावी. तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. भगवंत आपण आम्हाला शुभ संकल्पाचं दान द्या. भगवान आपल्याला शुभ संकल्प देतात आणि दिलेला संकल्प पूर्ण सुद्धा करून घेतात. पण त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही नियम सांभाळावे लागतात. भगवंत आपले संकल्प पूर्ण करतील, पण त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात आणि काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काय आपल्याला सोडून द्यावं लागतं? 4 पद्धतीचा आचार आपल्याला सोडला पाहिजे. 4 पद्धतीचा आचार जर आपण सोडला तर भगवान आपलाही संकल्प पूर्ण करून देतील. 4 पद्धतीचा आचार सोडायचा म्हणजे कोणता आचार आहे? पहिला आचार सोडायचा पापाचार सोडायचा. दुसरा आचार सोडायचा अनाचार सोडायचा. तिसरा आचार सोडायचा अत्याचार सोडायचा आणि चौथा आचार सोडायचा व्यभिचार सोडायचा. हे 4ही आचार आपण सोडून दिले पाहिजेत. पापाचार सोडायचा म्हणजे काय? जे केल्यानंतर हमखास पाप लागणार आहे असं आपल्याला माहिती आहे आणि असं माहीत असताना सुद्धा पुन्हा तेच करणे त्याला पापाचार असं म्हटलं जातं. उदाहरणाने सांगायचं जर झालं तर शास्त्र सांगतं, संत सांगतात, एकादशीच्या दिवशी जगामधली सगळी पातकं राहण्यासाठी अन्नामध्ये येतात, म्हणजे भाजी भाकरीमध्ये येतात. म्हणजे एकादशीच्या दिवशी सगळ्या पातकांचा मुक्काम कुठे आहे? अन्नामध्ये आहे. हे आपल्याला माहिती आहे किंवा आत्ता आपल्याला माहीत झालं असं समजा. मग असं माहीत असताना सुद्धा एकादशीच्या दिवशी आपण जर भाजी भाकरी खात असू सुद्धा पाप भक्षण करणे याला पापाचार म्हटलं जातं.